बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। शिंदेगडाचे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिरसाट यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करताना प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवल्याने शिरसाट यांना निवडणूक विभागाने नोटीस बजावून 24 तासात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत। विशेष म्हणजे याच मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन साळवे यांना देखील निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। पण बघतोय संजय शिरसाटांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करताना प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवल्याने शिरसाटांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे। 24 तासात खुलासा करण्याचे निर्देश दिलेत। विशेष म्हणजे याच मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन साळवे यांना देखील निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी। शिंदेगडाचे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिरसाट यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे। त्यांनी जो निवडणूक खर्च केला त्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो आणि हिशोब सादर करताना प्रत्यक्ष जेवढा खर्च केला त्यापेक्षा कमी खर्च दाखवल्याने ही निवडणूक विभागाची नोटीस। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, राजू शिंदे जे उद्धव ठाकरे गटाचे आहे आणि दुसरीकडे संजय शिरसाट हे जे शिंदे गटाचे नेते आहेत, या दोघांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिघांनाही नोटीस देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे संजय शिरसाट यांनी जो खर्च दाखवलेला आहे, जो निवडणूक आयोगाला खर्च दिला आहे, तो खर्च आणि आयोगाकडे जी असलेली माहिती आहे, नोंद आहे, त्यात तफावत आहे आणि त्यामुळे ही सगळी जी आहे नोटीस देण्यात आलेली आहे आणि 24 तासात यावर खुलासा करावा असं देखील सांगण्यात आलं आहे। जी माहिती जी निवडणूक आयोगाकडून मिळते त्यानुसार संजय शिरसाट यांनी 2,16,000 रुपयाचा खर्च दाखवला आहे, मात्र त्यांनी 9 लाखापेक्षा अधिक खर्च केल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही जी मोठी तफावत आहे त्यानुसार ही नोटीस देण्यात आली आणि या सगळ्या गोष्टींवर संजय शिरसाट यांनी खुलासा करावा असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं। 24 तासाचं उत्तर देण्यात आलंय। 24 तासात जे आहे तर संजय शिरसाट काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र संजय शिरसाट यांना मिळालेल्या नोटीस नंतर एक खळबळ उडालेली आहे आणि यावर आता ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।